मी नाही केला, प्राजूने केला, मी नाही करत. प्राजू काय काय करतोयस? एकटाच आहे ना घरी. एकटाच आहेस मग हे काय फिल्टर? नाही मग मी असा पहिले चांगला होतो, मग तू घरी गेलीस, मग मी असा झालो. का दिसतायस? तुला बोलावलेलं सासरी पण तुझ्या अंगात नाटक. मला बोलवलेलं सासरी. कसलं टॉनिक घेतो तुझी? आज करणार आहे भाकरी. का कसलं टॉनिक घेतो सकाळ सकाळी? प्रोटीन शेक. प्राजू ही बघू दे, कृतिका मस्त वाटते एकदम. मस्त रे, जबरदस्त. कसं दिसतोय? चल ठेव फोन. असं म्हणजे मी वर करतोय तो. असं कर ना अंकिता. चल आता मला काम आहेत, मी काम आटपते आणि येते. हो बाय. हो चालले. चल. तर आता येतोय गणपती आणि गणपतीची तयारी चालू झाली आहे, त्यामुळे मी सुद्धा तयारीला लागले. कारण नंतर आम्ही बालीला जातोय, त्यामुळे गणपतीचे पडदे आणि या सगळ्या गोष्टींची तयारी मला करायची होती. त्यामुळे मी पडद्यांची ऑर्डर देण्यासाठी आले होते. जसे मला हवे तसे मला पडदे शिवून हवे होते, माहेरी आणि सासरी दोन्हीकडे. नाव कसं तुमचं? मिनार कुमटेकर. अच्छा, कुमटेकर म्हणजे कोकणातले? दापोली. हा, आम्ही इथे मस्त चौरंग घेतलाय. काकाने डिस्काउंट दिलाय आम्हाला. अजून काय ते तू नंतर येऊन घेशील ना? नाव सांग ना, आपल्याला ते ओळखतील आपल्याला. अजून काय काय मिळतं आपल्याकडे? आपल्याकडे कास्टिंगचे सामान भेटतं, बिडाचे वस्तू भेटतात, म्हणजे पाटाचे वर्ष 12 महिने आपल्याकडे माल असतो. सागाचे पाट, लायचे पाट, गणपतीचे वेगवेगळे प्रमाणाचे पाट वगैरे सगळं. नाही, आपण चौरंगच घेतलाय. गणेशोत्सव आणि लालबाग म्हटलं की एक वेगळाच उत्साह असतो. समोर लालबागच्या राजाचं प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता की जे तयार होते. तर लालबागमधली सगळी कामं आटपून आम्ही आता गिरगावला जायला निघालोय. कारण काल मी जी केसांना ट्रीटमेंट करून घेतली होती, तर आज हेअर वॉश डे आहे. पण गिरगावमध्ये गेल्यानंतर आणि भूक लागलेली असताना गिरगावची फेमस मिसळ कशी विसरू शकतो, त्यामुळे आम्ही मिसळ खाण्यासाठी गेलो. मी आणि ऋतुजा. ती खाऊन झाल्यानंतर आम्ही गेलो सलॉनमध्ये. तर माझे केस कर्ली आहेत. गेली 4 वर्ष मी केसांना ती ट्रीटमेंट करते, जी मला दर 4 महिन्यांनी रिपीट करायला लागते. आणि त्यामुळे माझे केस जे आहेत, जे तुम्हाला आवडतात की नॉर्मल ते जे झाडूसारखे दिसतात ना स्ट्रेटनिंगमध्ये, ते दिसत नाहीत. आणि खूप सुरुवातीला मी जेव्हा मुंबईत नवीन होते तेव्हा मी असं कोणीतरी विश्वासू शोधत होते. 2017 पासून मी या माणसाकडे जाते, अजूनही जाते. त्यामुळे तुम्हालाही जर काही अशी ट्रीटमेंट करून घ्यायची असेल कर्ली केसांवरती, तर डेफिनेटली तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करा. मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देते, त्याला कॉन्टॅक्ट करा. तर म्हणजे आम्ही आता शॉपिंग करून आलेलो आहोत आणि आम्ही थोडीफार शॉपिंग केली. रक्षाबंधन आहे त्याच्यामुळे ऋतुजाने शॉपिंग केली. प्राजक्ताची राहिली, तर तिला जे काय वाटेल ते ती नंतर घेईल. आणि आता आम्ही विशालला मी पटकन राखी बांधून घेणार आहे, कारण रक्षाबंधनच्या वेळेला आम्ही नाही आहोत. विशालला राखी बांधून मग आम्ही इथून निघणार पनवेलला जायला. आणि पनवेलला गेल्यानंतर ऋतुजा प्राजक्ता मला राखी बांधतील. मग माझा सख्खा चुलत भाऊ पनवेलला राहतो, त्याला आम्ही राखी बांधू. आणि अशा प्रकारे आम्ही आमचं रक्षाबंधन साजरं करू. मध्ये आम्हाला डिकॅथलॉनला पण जायचंय, कारण ऋतुजाला काही गोष्टी घ्यायच्या आहेत, मलाही बालीसाठी जाताना काही गोष्टी घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे सगळी गडबड चालू झालेली आहे. प्राजक्ता, मला पाणी दे ना प्लीज. मला पाणी दे ना प्लीज. तेजल येऊन गेली ग, ते साडी न्यायची होती ना, येऊन गेली आणि मला नेमकी लिफ्टच्या बाहेर मिळाली. बसले नंतर म्हणाली सर तू आली आहेस ना, तर आपण जरा बसूया. मग ती पुन्हा आली, आम्ही बसलो वगैरे. पाणी दिलं तुला तिने, तिचं सगळं बोलून बिलून सगळं झालं, पाणी दिलं नाही तुला. सगळं डिस्कस करत होतो, कुठची डिझाईन काय कसं सूट होईल, कसं शूट केलं पाहिजे, सगळं आम्ही डिस्कस करत होतो. अरे बाबा, खरंच डिस्कस करत होतो. त्याला विचारू शकता. विसरले
सेवा मला असं तोंड लावून बसली. ऋतुजा सेवा. आज रक्षाबंधनचा वेळ आहे. उगा ना आता तू हे स्टोरीला ठेवणार जब बहन को कुछ चाहिए होता है तब ऐसे करती है. मस्त नक्की एकदम भारी. तिकडली ना सगळ्या. हो गेल्या वर्षी कधी केलेलं मग तुम्ही? मीच केलं होतं. ह्याचं मी केलं होतं. घाईघाईत केलेलं Big Boss आपण. मध्ये सांगत होते. हे मी करून गेले होते. विशालचं आणि माझं रक्ताचं नातं नाही, विशालचं आणि माझं इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाचं नातं आहे. गेली 4 वर्ष त्याला राखी बांधते, पण माझ्या लग्नात जर मला सख्खा भाऊ असताना तर त्यानेही तेवढी धावपळ केली नसती जेवढी धावपळ विशालने केली आहे. म्हणजे इतर बाकीचे पण होते, पण विशालने तर एवढी मेहनत घेतली. दिवस रात्र तो मुलगा सगळ्या अरेंजमेंट्समध्ये सगळीकडे धावत होता आणि सगळ्यांची व्यवस्था बघत होता. म्हणजे तो स्वतः तिथे नवीन होता, पण त्याने सगळं अगदी सख्ख्या बहिणीसारखं काळजी घेतली सगळ्या गोष्टींची. आणि तो आता खूप मोठा होऊ दे, त्याची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे, असंच आता मलाही वाटतं आणि कुणालाही वाटतं. व्हॉट्सअपवर तिला पाठवलं होतं की मग डिझाईन सांगा, कारण जे हवं होतं ते नव्हतं. तिकडे आणलं मग उलट रक्षाबंधन तिकडे गेलं असतं आपण. नाही मी व्हिडिओ करते. अरे मग मोठी माणसं अशी कधीतरी भेटतात. आम्ही बालीला मिस करू. तुला आला पाहिजे होतास. दुबई नंतर कधी दिसणार आहे? पुढची ट्रिप नक्की दुबईलाच येऊ आम्ही. मग दुबई नको, दुसरीकडे जाऊया. चालेल. हॅपी जर्नी, थँक्यू. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. अच्छा म्हणून तू फ्रेंड्सला भेटायला आलाय. मग आता एवढा मी करून येईल का? हेच म्हटलं. सगळं आपलं बाकी जन्मभूमी हीच ना. विजा ऑन अरायव्हलच असतं ना हो. तिकडेच ना? बाकी काही नाही ना आता मला काही. आता तू तुला लाखांमध्ये घेऊन चालली असतो. 5.5 लाखांना मजा. आता रक्षाबंधन विशालचं तर झालंय, पण विशाल, मी, ऋतुजा, प्राजक्ता आम्ही सगळे आता निघालोय पनवेलला जायला. माझा सख्खा चुलत भाऊ पनवेलला राहतो, तर त्याला पण आम्ही राखी बांधून घेऊ. त्यानंतर मला पण ऋतुजा, प्राजक्ता राखी बांधतील आणि मग आजचा दिवस संपेल, कारण त्यांना पण घरी जावं लागेल आणि मला पण आता पॅकिंग करावी लागेल, कारण अगदी 1 दिवस राहिला निघाला. आणि इथे समोर आता आगमन वगैरे असल्यामुळे बरीच लालबागमध्ये ट्रॅफिक, त्याच्यामुळे आम्ही घेतलेला आहे U-टर्न आणि आता आम्ही U-टर्न घेऊन निघालोय जायला पनवेलला. आता जाता जाता आम्हाला खेतवाडीच्या राजाचं पण दर्शन झालं, त्यामुळे कुठच्या तरी बाप्पाचं आगमन बघून आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतोय. अरे तुम्ही कुणाला बघितलं नाही? केस बी सरळ करून आलाय. ये बाहेर ये. अरे ये बाहेर बघ, बाहेरच येत. अगं गाडीत ठेवायचंय. सगळं घेतलं नक्की? गाडी उघडायला या म्हणजे गाडी असं हे काय घेतलंय? केस बीस भारी धुवायचे आहेत ना अजून. आमच्यासारखेच. हो करूया आता. कृतिका आई शपथ. काय हात नको लावू, हात नको लावू. केमिकल आहे त्याला. अच्छा केमिकल कपडे. आठवलं कोणाचं? ये लाडू हा मस्त आहे. कडू लागतो कोणाला? नाही, मम्मीने बनवलेलं प्रेम आहे खूप. गोड खातोय, त्याला बॅलन्स करण्यासाठी कडून पाहिजे तुला? अगं पण नाही खाणार तू. केलाय डर्टी. मला एक लाडू द्या.
सगळी बोट तुटलेली आहेत. हा तुम्ही काय मारतो. लाडू मम्मी जाम भारी बनवते लाडू. जाम आवडतो. कडू नाही लागत. अरे अक्कल नाही ह्याच्यात काय काय माहितीये प्रोटीन आहे. प्रोटीन खूप आहे. बदाम बिदाम सगळं मम्मी अक्रोड बिक्रोड काय काय टाकते. मग असं काजूचा का खाल्लास मला जायचं होतं हा खायचा होता. आणि अण्णा घे. आई शपथ काय सेवा करतेस ग. राजू जरा पाय दाबे. राजूच्या नवऱ्याला पण कसं करतो. त्याचं नाव राजू ठेव ना. राजू तो बसा. तुझ्या नवऱ्याला तो पाय जपायला ठेवणार असं म्हणतो. नाही ते झोपायला ठेवणार ना. कधीतरी सांगणार आला तरी बिरी की बस आता काय आता कुठं झालं. जशी हिरा हे देतो तशी ट्रीटमेंट आपण सेम आपण त्याचा तो येणारच नाही पुन्हा. चलो चलो. होत आहे ना बरोबर बसताय. चालायला बरोबर आहे. गॅप किती आहे पुढे. तर आम्ही नंतर गेलो डिकॅथलॉनला कारण आम्हाला पण बऱ्याच गोष्टी घ्यायच्या होत्या बालीला जाण्यासाठी. आणि ऋतुजा मॅडम मला ट्रेकिंगला जातात पण ट्रेकिंगला जाताना शूज पण त्यांनी घेतलेले नाही आहेत. त्यांचे शूज होते ते हरवलेत. त्याच्यामुळे तिचं पण काही शॉपिंग होती ती सगळी करायला आणि आमची शॉपिंग करायला म्हणून आम्ही डिकॅथलॉनला गेलो होतो. नसले आपला हे कुठं आहे. चेक करायचं आणि पिऊन टाकलं. का दाखवा ना मला कधी म्हणजे ब्लॉग मध्ये हा शब्द ब्ल्यू कलरची जीन्स घातली. आणि अशा प्रकारे शॉपिंग करून झाल्यानंतर आम्हाला भूक पण लागली होती आणि रक्षाबंधन बाकी होतं. त्यामुळे आम्ही ठरवलं की आधी जाऊन रक्षाबंधन करूया आणि मग सगळे मस्त डिनरसाठी बाहेर जाऊया. आणि माझ्या भावाने राखी सुद्धा 1 वर्ष ठेवली होती. गेल्या वर्षीची राखी मी माझ्या हाताने ती काढून ठेवली आणि दुसरी राखी त्याला बांधली. म्हणून मी नाजूक आणि सुंदर अशा राख्या घेते ज्या वर्षभर भावांच्या हातावरती राहू शकतात. अगं उभी राहा असं मग ते खाली येतं ना म्हणून असंच पाहिजे ऍक्च्युली. इथे अच्छा गॉगल्स म्हणतेस तू. गोड म्हणून घे. छोटं चांगलं वाटतं. एकदम साध्या सिंपल ऍक्च्युली. आणि आपण राखी बांधल्यानंतर डाव्या बाजूला असतं ना. काय घे बरोबर म्हणते. कवर काय करू. थांब थांब चांगली आवडली. मागच्या वर्षी वर्षभर राहिली पाहिजे. ड्रेस ताई काढणार ना शूट मुळे. होती पूर्ण बिग बॉस बिग बॉस मध्ये होती पण शूट मध्ये काढणार बिग बॉस मध्ये होती होती. बिग बॉस मध्ये आपण बघत होतो ते काय हा, ताई माझी कापायला. एंट्रीच्या वेळी आहे की नाही ताईच्या हातात वगैरे. एसएससीची एक्झाम होय काय थोडं झालं विशाल थोडं पण नको. दे थोडं तुझ्याचा पिणारच. नाही अरे पूर्ण झालंय जॅम झालंय माझं.
जॅम नाही बोलले मी, जाम झालंय मला. हे फोटो काढूया. हो हो. ताईला शक्ती दे देवा, ताईला शक्ती दे. विसरलो जेवतानाचा व्हिडिओ करायला. बाय बाय. बॉटल ठेवून मग तुझे हे मागे हा तर येतेस का? मग आम्हाला एक खाकी पिशवी दे ना. बाय बाय. बाय. आता आपण डायरेक्ट आम्ही आल्यानंतरच भेटणार ना. हॅपी जर्नी, हॅपी जर्नी. सावकार सगळं सांभाळून, आमच्या ताईला सांभाळून घरी परत आण. आमच्या भाऊजींना पण सांभाळ ग, बिचाराच्या हाताची मट्टात एस्कलेटर. युरोपला त्याच इकडचे आहेस ना. तुम्ही कुठचे? अरे हा बोलवाला. तो फॉरेनला असतो ना. चल बाय बाय.